विद्यार्थी मित्र नमस्कार. मी अनिल पाटील, लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज असर खुर्द. गेल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत जी प्रश्नपेढी, जी क्वेश्चन बँक, जो प्रश्नसंच प्रकाशित केला होता त्यावरील पहिला भाग आपण पाहिला होता. आज आपण त्याच प्रश्नसंचातील प्रकरण दुसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये जागतिकीकरण याविषयी माहिती घेणार आहोत. या प्रकरणातला आपण बोर्डाने प्रकाशित केलेले जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्याविषयीचे विवेचन आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रश्न पहिला अ, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे, टिंबाटिंबामध्ये जागतिकीकरण हा शब्दप्रयोग नव्याने आला. पर्याय आहेत 1990, 1991, 1992 आणि 1995. तर याचं उत्तर आहे 1991. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, टिंबाटिंबामध्ये जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. तर त्याचे पर्याय आहेत 1993, 1994, 1995 आणि 1996. तर याचं उत्तर आहे 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, जगाच्या अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण म्हणजे टिंबाटिंबा. आधुनिकीकरण, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरण. तर याचं उत्तर आहे जागतिकीकरण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा, NGO म्हणजे टिंबाटिंबा. नॉन गव्हर्मेंट ऑफिस. दुसरा पर्याय नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन. तिसरं न्यू गव्हर्मेंट ऑफिस आणि चौथं नेक्स्ट ग्रुप ऑफिस. तर याचं उत्तर आपल्याला माहिती आहे NGO याचा अर्थ नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन. त्यानंतर पाचवा प्रश्न, जैतापूर हे प्रकल्प टिंबाटिंबा या राज्यात आहे. राजस्थान, गुजरात, केरळ आणि महाराष्ट्र. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. आता महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये आहे. याचं उत्तर आहे महाराष्ट्र. त्यानंतर सहावा, CNN म्हणजे केबल न्यूज नेटवर्कने टिंबाटिंबामध्ये भारतात प्रवेश केला. तर याचे पर्याय आहेत 1990, 1991, 1992 आणि 1994. तर याचं उत्तर आहे 1990. त्यानंतर इंटरनेटच्या टिंबाटिंबाच्या साहाय्याने माहिती गोळा करता येते. डॉक इंजिन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सर्च इंजिन. आपल्याला माहीत आहे इंटरनेटवरील सर्च इंजिनच्या साहाय्याने माहिती गोळा करता येते. म्हणून उत्तर आहे सर्च इंजिन. आठवा प्रश्न आहे, टिंबाटिंबा या देशाने साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था स्वीकारली. तर याचं पर्याय आहेत भारत, पाकिस्तान, चीन, नेपाळ. तर याचं उत्तर आहे साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणजे चीन. त्यानंतर प्रश्न 9, पुढील टिंबाटिंबा सेवा बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहे. पर्याय आहेत क्रेडिट कार्ड, पासपोर्ट, टेलिफोन, दूरदर्शन. आपल्या मत आहे बँकिंग सेवेशी क्रेडिट कार्ड हे संबंधित आहे. त्यानंतर 10वा प्रश्न,
जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रात झालेला बदल म्हणजे टिंबाटिंबा होय. पर्याय आयात निर्बंध, भांडवल गुंतवणूक, लोकसंख्या वाढ. तर याचं उत्तर आहे भांडवल गुंतवणूक. आता प्रश्न पहिला ब. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. तुम्हाला चुकी जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. पहिला आहे टाटा, जगवार, लँड रोवर युनायटेड किंगडम, ONGC व्हिएतनाम, मायक्रोसॉफ्ट भारत, नेस्ले उद्योग अमेरिका. तर याचं चुकीची जोडी आहे नेस्ले उद्योग अमेरिका. तर त्याला पाहिजे नेस्ले उद्योग भारत. त्यानंतर दुसरं जागतिकीकरण 1991, जागतिक व्यापार संघटना 1993, गॅट करार 1948. तर चुकीची जोडी आहे जागतिक व्यापार संघटना 1993, तर ती पाहिजे 1995. त्यानंतर तिसरं विप्रो बहुराष्ट्रीय कंपनी, नेस्ले बहुराष्ट्रीय कंपनी, शेती सेवा क्षेत्र. तर शेती हे सेवा क्षेत्र नाही, तर शेती हे प्राथमिक क्षेत्र आहे. त्यानंतर प्रश्न पहिला क. जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रातील महत्त्वाचे बदल झाले. पर्याय आहेत भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार, गॅटची निर्मिती, तिसरं ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय, चौथा आहे बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. आता त्याचे दिलेत पर्याय दिलेत फक्त 1, 2 आणि 3 बरोबर, ब फक्त 1, 2 आणि 4 बरोबर, क फक्त 1, 3 आणि 4 बरोबर, ड सर्व बरोबर. तर आपल्याला माहिती आहे याचं फक्त क 1, 3 आणि 4 बरोबर. कारण गॅटची निर्मिती आणि जागतिकीकरण यांचा काही संबंध नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न, साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशासंदर्भात वापरली जाते. पर्याय आहेत भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका. आपल्याला मत आहे भारतासाठी उदारमतवादी, अमेरिकेसाठी भांडवलशाही, फ्रान्ससाठी भांडवलशाही. याचं उत्तर आहे साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना चीन संदर्भात वापरली जाते. त्यानंतर ड. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. 1. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. यासाठी संकल्पना आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. याचा अर्थ जागतिक व्यापार संघटना. दुसरं, अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी याला म्हणतात बहुराष्ट्रीय कंपनी. बहुराष्ट्रीय कंपनी. तिसरं, एका प्रचंड माल एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जाते असे जहाज. याचा पर्याय आहे संकल्पना आहे कंटेनर कार्गो. पुढं ई. गटात न बसणारा शब्द ओळखावा लिहा. मोबाईल, सॅटेलाईट,
इंटरनेट ग्रामोफोन, तर गटात न बसणारा शब्द आहे ग्रामोफोन. दुसरं फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, गुगल सर्च, तर याच्यामध्ये फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम हे सोशल नेटवर्किंग आहेत आणि हे नेटवर्किंग गुगल सर्चच्या माध्यमातून वापरले जातात. गुगल सर्च गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मनी ट्रान्सफर, टेलिफोन. आता हे पहिले, दुसरं, तिसरं हे बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहे. टेलिफोन नाही, म्हणून गटात न बसणारा शब्द आहे टेलिफोन. चौथं बजाज, ONGC, डांबर सिमेंट्स, तर याचं गटात न बसणारा शब्द आहे ONGC, कारण ONGC ही सरकारी कंपनी आहे, बाकीच्या खाजगी आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतातील परकीय गुंतवणुकीची उदाहरणे आपल्याला द्यायची आहेत. म्हणजे परदेशातील भारतामध्ये झालेली गुंतवणूक, तर त्यामध्ये बघा आपल्याला पहिलं सांगता येईल मायक्रोसॉफ्ट, दुसरं सांगता येईल मॅकडोनाल्ड, तिसरं सांगता येईल बर्गर किंग, चौथं सांगता येईल नेस्ले. त्यानंतर दुसरं तंत्रज्ञान, तर तंत्रज्ञानामध्ये अनेक गोष्टी येतात. तर याच्यामध्ये बघा आपल्याला पहिलं सांगता येईल मोबाईल, दुसरं सांगता येईल टेलिफोन, तिसरं सांगता येईल फॅक्स, TV, इंटरनेट, हे देखील आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण दुसऱ्यातील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 3, 4, 5 आणि 6 यावरील जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत याचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.